फ्रेंड्स, आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. स्टोरीचं नाव आहे अ फेरी इन अ फॉर्म ऑफ ह्युमन. ओके, अ फेरी इन अ फॉर्म ऑफ ह्युमन. काय असतं ना, एक फेरी असते. फेरी स्कूल असते. फेरी स्कूल, त्यात एक फेरी असते जिचं नाव असतं मोनालिसा. हां, तर ना हे बाबांनी मला स्टोरी सांगितली आहे रात्री झोपताना. हां, तर ना ती काय करत असते, ती त्या स्कूलमध्ये खेळत असते. तर मग तर तिची जे मॅम असते ना, ती सगळ्यांची मॅम, ती बोलत असते त्यांचं काम काय असतं स्कूलला जाऊन. स्कूलमध्ये मॅमचं ऐकायचं. काय मॅमचं ऐकायचं की आपण पण ऐकतोच, पण काय त्यांना काम करावं लागतं. त्यांना कोणाच्या पण मनात जावं लागतं. मनात म्हणजे समजा आता ती मॅम सांगेल, मोनालिसा तू केयाच्या मनात जा, तू हिच्या मनात जा, तू हिच्या फ्रेंडच्या मनात जा, तू हिच्या मनात जा, असं ते सांगत असतं. मनात जाऊन ते काय काम करतात हे सांगते. मोनालिसाला केयाच्या मनात जायचं असतं. मग ती जाते. केया पण एक कॅरेक्टर आहे त्या स्टोरीचे. मग ती जाते आणि मग ती तिच्या मनात एक स्टोरी राईट करते. म्हणजे त्यांना कोणती पण स्टोरी राईट करायची. म्हणजे ज्या मनात काय चालू आहे, की आज ती वेगळीकडे गेलेली, तिला वडापाव खूप आवडलेला, तर आपण ह्याच्यावरच स्वप्न बनवूया. मग ते लिहितात आणि मग ते असं सोडतात. तर मग ते माझ्या सगळ्या मनात ड्रीम बनते. आणि जर समजा माझी ड्रीम खराब झाली चुकून, चांगलीच ड्रीम असायला पाहिजे, जर ती चुकून खराब होऊन गेली किंवा तिने खराब लिहिली, लिहिताना चुकून खराब लिहिली गेली, इरेज काहीच नाही करू शकत, मग ती तिथेच स्टक होईल, तिथेच फसेल म्हणजे त्याच तिच्या मनात किंवा तिच्या जागेवरती फसेल आणि ती एक फेरी नाही राहणार. ती एक नॉर्मल ह्युमन बनून जाईल. पण ह्युमन मोठे असतात. मोठे म्हणजे साईजनी बघा केवढे असतात, असे किंवा ह्याच्यापेक्षा लंबे, त्याच्यापेक्षा लंबे. पण ती एवढीशीच राहणार. जेवढी ती फेरी आहे ती एवढीशीच फेरी होती. ती आता तेवढीच राहणार. पण तिला विंग्स नसणार, ती उडू नाही शकणार, जाऊ नाही शकणार, मॅजिक नाही करू शकणार, काहीच नाही करू शकणार. ह्युमन सोबत राहावं लागेल. आणि कोणी तिच्यावर पाय टाकलं तर नाही माहिती काय होणार. तर काय होतं, तर ती ना तिच्या मनात लिहिते की असं वडापाव खाते, ती छान तिला खूप आवडलं. पण अचानक काय होतं की मला मळमळ व्हायला लागते, असं काहीतरी होतं. मळमळ म्हणजे उलटीसारखं व्हायला लागतं. मग मी तो वडापाव टाकून देते. मग ती तिकडेच फसते. मग मी वडापाव तिकडेच टाकून देते. असं स्वप्न पडतं मला. आणि मग मी उठते आणि बोलते अच्छा स्वप्न होतं, ठीक आहे. मग आता ती मोनालिसा माझ्या डोक्यातनं बाहेर निघते, पण फेरी नाही राहत. ती माझ्या बेडवर लपून असते, अशी उशी खाली, पण उशीतला उचलता नसते, थोडी उचलते. तर ती दबून गेली असते. मग ती हळूच अशी उतरते बेडच्या खाली, उडी मारून जोरात ठाप पडते. तिला लागतं पण तर काही होत, थांबते. मग मी जाते स्कूलला. मी स्कूलला जात असते. मी आईला म्हणते मम्मा बाय, मी स्कूलला चालली. मग ना मोनालिसाला खूप भीती वाटत असते की आता स्कूलला चालली, मी केयाशी फ्रेंडशिप करायला पाहिजे, मी पटकन करायला पाहिजे, हे सगळे मोठे लोक माझ्यावरती पाय टाकून देतील, म्हणून ती एकदम लपूनच राहायची. मग एक दिवशी रात्री तिला ती मोनालिसा दिसते, एवढीशी फेरी. ती खूप घाबरते, बोलते मम्मा एवढूची डॉल बघ डॉल. मम्माला नाही सांगत, पण ती घाबरते. मम्मा अशी करते. मग ती म्हणते मला घाबरू नकोस, मी एक फेरी आहे, तुझ्या डोक्यात हे काम करते, असं करते, तसं करते, चुकून असं पडलं स्वप्न तुझं, असं झालं, तसं झालं. मग तिला कळतं अच्छा, तर असं असतं ते, तसं तिने तसं केलं म्हणून मला तसं स्वप्न पडलं. ठीक आहे, तर तू फसली आहेस. मग तिने म्हटलं हां. मग पण तरी तिला सांगता नसतं. ती केया असते ना, तिला काही ऐकू नसते. ती फक्त हां बरं, कारण ती एवढीशी मुलगी आहे, तिचा आवाज कसा जाणवतला पोचणार, म्हणून ती काही बोलता नाही येत. तर ती बोलते मला तुझा ऐकून येत आवाज. मग खूप दिवस ती तशीच थांबते की कसं सांगू, काय आयडिया. मग एक दिवशी
ती केयाजवळ बसली असते आणि केया अभ्यास करत असते. ती काय अभ्यास करत असते की पिक्चर दिलं असतं. पिक्चर म्हणजे की एक फोटो दिला असतो ज्याच्यावरती मुलं एका पार्कमध्ये खेळत असतात. तर त्याच्यावरती कोणता मुलगा काय करतोय, कोणता मुलगा काय करतोय असं लिहायचं असतं. तर मग ती लिहित असते आणि मोनालिसा तिच्या इकडेच उभी असते. म्हणजे ती तिकडे लिहित असते. इकडे अशी लिहित असते आणि मोनालिसा इथे उभी असते. इथे मग ती लिहित असते. मग मोनालिसाला कळतं अच्छा असं असतं का. मग ती घेते केयाकडनं पेन्सिल घेते आणि तिच्या बॅक पेजवर असं ढकलते पेज आणि मग लिहायला लागते की असं असं झालं. यासाठी एवढी मोठी पेन्सिल असते ना. मग ती लिहायला लागते असं झालं. मग ती म्हणते अच्छा तर ही आहे तुझी स्टोरी. ओके मी तुला एक दिवशी वाचवेलच. मग रात्री झोपताना मोनालिसा केयाला म्हणते की मला उद्या जावं लागेल. मी माझ्या वर्ल्डला जाते कारण की मला जावं लागणार आहे. मी तुला पक्का प्रॉमिस देते. मी तुझं प्रॉमिस घेते की मी जेव्हा येईल ना परत मी येईल आणि ह्युमन फॉर्ममध्ये तुझी फ्रेंड बनेल. मग तिने बोललो पक्का. मग ती बोलते 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 हां पक्का. मग ती बोलते पक्का प्रॉमिस नाही तर मग मी कट्टी. मग तिने बोललो बरं. आणि मग ती झोपून जाते मोनालिसाला घेऊन. मग मोनालिसा सकाळी तिचा हात असाच असतो मोनालिसाला पकडून. पण मग मोनालिसा गायब असते. म्हटलं वाटतं अरे यार हां ना ती काल चालली जाणार होती ते असं सांगत होते. तिला थोडं सॅड फील होतं पण जाऊ दे फॅन. खूप दिवस होतात. तिने फोटोज पण काढले असतात मोनालिसासोबत. पण ती आईचा लपून छुपून ठेवून दिली असते. आणि तिला कळायला नको की मग तिला वाटेल की छोटेसं काहीतरी वेगळंच आहे नको म्हणून ती नाही काय सांगत आईला. मग ती काय होतं मग हां मग एक दिवशी ती स्कूलला जाते. खूप दिवस होतात. मग ते स्कूलला जाते तर ना एक मोनालिसाची गोष्ट असते. मोनालिसा कधी पण ना असे केस सोडलेले असतात आणि इकडे तिचा एक मोठा स्टार असतो येल्लो. इकडे एक छोटा स्टार. इकडे अजून एक छोटा स्टार. असं तिचं काहीतरी क्लिप्स असतात. आणि तिचा ड्रेस तर नाहीच घालू शकत ना कारण तो स्कूल ड्रेस घालावा लागेल. तर ती मोनालिसासारखी दिसणारी मुलगी असते. ती अशी केयाच्या साईडला बसते आणि बोलते हाय तुझं नाव काय. ती बोलते केया. तुला माहिती आहे का माझी एक असं फ्रेंड होती मोनालिसा नावाची. ती अशी होती ती तशी होती ते असं झालेलं तसं. म्हणजे बोलते अगं तुझ्या स्वप्नांची स्टोरी मला का सांगते. मी वेगळी मोनालिसा आहे. मग तिने बोललं नाही तू तीच आहे. पण तरी मोनालिसा का नाही कळत ती मी फॅरी होती. कारण की जेव्हा ती तिच्या टीचरकडे जाते फॅरी ती मोनालिसा जेव्हा टीचरकडे जाते की मला ह्युमन बनव तेव्हा डोक्यातलं सगळं काढून टाकतात की असं एक मुलगी होती अशी एक मुलगी होती हे सगळं काढून टाकतात. मग तिला ह्युमन बनवतात. मग तिला कळतं थोड्या दिवसांनी की असं झालं आहे कारण की ते तसं झालं आहे. कशी होती फ्रेंड स्टोरी. बाय.